तर काय म्हणता मित्रांनो, आपण आला साहिल भाऊला येऊन हॉस्पिटलमध्ये, कारण की साहिल भाऊ माझ्या घरावर उतरता भाटसे घतरला घसरून पडला. साहिल भाऊच्या मम्मीला काही टेन्शनच नसते, मस्त गेम खेळते आणि हसत जाते, मस्त चांगले का माहिती भाऊ. साहिल भाऊला आता बोलावलं डॉक्टर, जा म्हणलो आता तू येतो त्या मागं भाऊ. साहिल भाऊ डॉक्टर म्हणते एक्सरे काढून टाक भाऊ, म्हणते नाही खोटून घसरून जाईल, काही समजता नाही म्हणते मोंडामध्ये. त्याच्यानंतर आला आपण विवो आणि आयक्यूच्या सर्व्हिस सेंटरमध्ये मोबाईल आणला. साहिल भाऊच्या मोबाईल फाटला होता ना का, मस्त नुसता फोडत जाते मोबाईल. नाही भाऊ इकडं मस्त लुडो खेळतात, कारण की झाला इथे लुडो ठेवला आहे, पण भाऊ गोटीच नाही खेळायची. माणूस केलं तरी कसं चांगलं काम आहे. घरी आले भाऊ, मस्त बाई भूकच लागली होती मला तावात. बहीण म्हणलं आता तडका तरी काही ना काही बनवायला लागेल आपला. धरलो टमाटर घातलो, डाळ शिजवलं भाऊ, पहिले घेतलो त्याला तडका मारलो भाऊ, डाळ टाकून दिलो मस्त आपली. डाळ टाकलं भाऊ लग्गीमध्ये आपला झाला, लग्गी डाळ टाकलो, डवाल केलो भाऊ तावात. काय ते विषय भूकच खमसून लागली होती ना का आपला. म्हणलो आता ही उकडी येऊ दे बाबा, तरी विकला आपण भात मांडला मित्रांनो. भात मांडलो भाई थोडसा आपला, एक दीड दोन जो बी मांडायचा येतो. त्याच्यानंतर आपल्या डाळीला तरी तेव्हापर्यंत उकडी मस्त पद्धतीने संभार गिमार टाकलं भाऊ जोरदारमध्ये. माय बहीण पुरी गाणफाडात भूक लागली होती भाऊ आपल्याला. संभार गिमार टाकलं भाऊ ना. इकडे आपला भात बी आपला मुरत होता मस्त. आता मस्त जेवण करून आपली झाली दार रेडी बिलकुल तडकावाली. लाईक करा मित्रांनो.